श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम पंचमोध्याय श्लोक 12. हरे नमः. देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. नष्टधर्मज्ञानलोककृपालोभिर्ब्रह्मरुद्रेन्द्रादिभिरर्थितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासोऽवततार. ततश्चेष्टानिष्टप्राप्ति परिहारसाधनादर्शनाद् वेदार्थाज्ञानाच्च संसारे क्लिश्यमानानां वेदान् अधिकारिणां श्रीशूद्रादीनां च धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपालुः सर्ववेदार्थोपबृंहितां तदनुक्तकेवलेश्वर ज्ञानदृष्टार्थयुक्तां च सर्वप्राणिनाम् अवगाह्यानवगाह्यरूपां केवलभगवत्स्वरूपपरां परोक्षार्थां महाभारतसंहिताम् अचिक्लृपत्. धृतराष्ट्रोवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय. श्रीभगवानुवाच. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूंश्च शोचन्ति पण्डिताः. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सत्तो निबध्यते. पुन्हा आता इथं काय आहे, योग इत्यादिकामध्ये नियमन कसं करावं. योग आपण उपाय जे करतो त्या उपायामध्ये नियमन कसं करावं ते सांग. युक्तायुक्त फलम आहा. युक्त काय, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, ते काय फल असतात ते दाखवतो. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्. योगयुक्त असा अर्थ. युक्त म्हणजे काय, योगयुक्त. योग करत असताना कर्मफलम त्यक्त्वा आपण जे काही कर्म करत आहोत त्याचं फळ सोडून दिलं तर शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्. निष्ठात्मक असणाऱ्याशी, स्थिर असणाऱ्याशी शांती सुख त्याला प्राप्त होऊन जातं. योगयुक्त नसला तर, काम करत असला तर, फलामध्ये शक्ती आसक्ती म्हणजे त्याच्यामध्ये अडकून गेला तर संसार बंधनामध्ये बद्ध होऊन राहतो. म्हणून योगयुक्त करत असताना कर्माचे फळ सोडून आपण जर कर्मयोग करत बसलं तर त्याच्यामुळे सुख मिळतं. आणि जे नाही करत, अयुक्त होऊन योग अयुक्त होत नसतो, कामाची कामना करत असतो आणि मनामध्ये तसं घेऊन घेऊन कर्म करत असतो, त्यावेळेस फलामध्ये आसक्ती त्याला येते आणि निबद्ध होतो, संसार बंधनाने निबद्ध होतो असा अर्थ. पुन्हा संन्यास शब्दार्थ स्पष्ट आहे. पुन्हा एकदा संन्यास शब्दाचा अर्थ स्पष्टीकरण करून सांगायला. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखम वशी नव द्वारे पुरे देही नैव कुर्यान्न कारयन्. सगळेच्या सगळे कर्म, जे काही आपण कर्म करतो ते सगळे मनसा संन्यस्य, मनाच्या द्वारे संन्यस्य परमात्म्यावर ठेवून देऊ. जो कोणी राहतो, जे काही मनाच्या द्वारे आपण कर्म करत असतो ते सगळे मनाच्या द्वारे परमात्म्यावर अधीन करून म्हणजे ठेवून देऊन जो कर्म करतो की नाही, सगळे त्या सगळ्या केलेल्या कर्मापासून तो सुखी होतो. आणि कर्मामध्ये वश असला तरी देखील सुखी होतो असा. नवद्वारे पुरे देही, 9 द्वारांनी युक्त असणार असं हे सुराय असतात, नगर, हे शरीर. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. ह्या देहामध्ये राहणारा देही न कुर्वन न कारयन्,
स्वतः करत नाही, दुसरा नाही करू देत नाही, हे दुसऱ्या इंद्रियांना देखील करू देत नाही. 9 द्वार असतात, वरचे 7, खालचे 2. एकूण या शरीराला 9 द्वार असतात. 2 डोळे, 2 कान, 2 नाक आणि तोंड, खालचे 2 शिश्न आणि गुदर. अशा त्या 9 द्वारांनी युक्त असणाऱ्या या देहीमध्ये काम करत असो, कर्म करत असतो, आणि कर्म न कारण म्हणजे काय, कोणाकडूनही करू दुसऱ्या इंद्रियाधिकापासून कर्म करू देत नाही, असं जो कोणी असतो की नाही, त्यामध्ये कर्म करणारा असा एक योगी म्हणून म्हणतात त्यालाही, पण संन्यासी होऊ शकत नाही. ते सगळं जे काही करतो ते परमात्म्याने केलेलं आहे, परमात्माच करवतो असं समजून तो राहतो की नाही, तो सुखाने असतो. ह्या नवद्वारांच्या मुळे, नवद्वारांनी युक्त असणाऱ्या देहाच्या मध्ये वशी होऊन काही केलं काय, काही नाही केलं काय, सगळं ते सगळं व्यर्थ होत, त्याला संन्यास म्हणत नाही. न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु, न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. कोणालाही परमात्मा कर्तृत्व देत नसतो. लोकांना कोणालाही कर्म करण्यासाठी म्हणजे कोणी करत नसतो, तो देत नसतो, कोणी लोक देऊ शकत नाही. परमात्मा स्वतः सृष्ट करून देत असतो. कर्माचा फलाचा संयोग देखील काही त्याला होत नसतो. देहीला म्हणजे देहधारी असणाऱ्या जीवाला काही होऊ शकत नसतो बरं का. अच्छा, करोति वस्तुतः इत्याह, वस्तुतः काहीच करत नसतो. न कर्तृत्व म्हणजे कोणालाही कर्तृत्व म्हणून दिलेलं नाहीये. प्रभूही जीवो जडम अपेक्षा, प्रभू काय करतो, जीवांच्या जड देहाला बघून त्याप्रमाणे त्याला कर्म देणं किंवा न देणं, किंवा कर्म करवणं किंवा न करवणं, हे सगळं आपल्या हातात ठेवून घेतलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अज्ञानाला दूर करणारं काय आहे, तर कामच आहे, ज्ञानच आहे. कामाने आपण जे ज्ञान प्राप्त करून घेतो की नाही, ते ज्ञानच मुख्य कारण असतं, म्हणून याकरता ज्ञानाची प्रशंसा करायला आहे. नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभुः, अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. कोणीही पण कस्यचित् पापम न आदत्ते, दुसऱ्याने केलेलं कोणतंही पाप त्याला प्राप्त होतं असं नाहीये. त्यांनी केलेलं जे सुकृत असतं की नाही, सत्कर्म, ते त्याला प्राप्त होतं असं नाहीये. अज्ञानाने आवृत असणारा व्यक्ती, तर हे काही कळत नसतंय, कोणी कोणाला देत नसतंय, कोणाला देत नाही, आपलं कर्म आपल्या मागे असत. ज्ञान हे अज्ञानाने आवृत, म्हणून याकरता जंतू लोक, सगळे जीव लोक मुग्ध होऊन जातात. काय करावं काय नाही करावं हे सगळं त्याला कळत नसतं. प्रभू हे जीव जडमपेक्षित, जड देहाच्या दृष्टीने जड देहाला पाहून परमात्मा नियमन करत असतो आणि कर्म वगैरे करत असतो, आणि त्या केलेल्या कर्मामुळे देहाला सगळे दुःख इत्यादी प्राप्त होत असतात, आणि ते त्याला जाणीव होती. एवढंच मुख्य काय म्हणजे ज्ञान हेच अज्ञानाला नाशक असते, ही गोष्ट समजून घ्यावी. हेच सायन्स. ज्ञानेन ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषाम् आदित्यवत् ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. अज्ञान जे आहे की नाही, स्वतःमध्ये असणारं जे अज्ञान आहे, ते परमात्म्याचं चिंतन करत ज्यांनी आपल्या परमात्म्याच्या ज्ञानाने, ज्ञानेन म्हणजे इथं परमात्मा ज्ञान आहे, भगवत ज्ञानाने जो कोणी नष्ट करून टाकतो, त्याला कसं होतं, सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे ज्ञान आपोआप डोक्यामध्ये प्रफुल्लित होतं, म्हणजे विकसित होतं, दिसायला लागतो सांगितलंय. अपरोक्ष ज्ञान व्यहित साधन व्यवहित असणार, असं अपरोक्ष ज्ञानाला सोडून असणारा जो कोणतं साधन उपाय रूपी असणार असं ज्ञान आहे, ते सांगत आहे. तद्बुद्धया
ते हा श्लोक सांगत. तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठस्तत्परायणाः गच्छन्त्य मुररावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः. तद्बुद्धयः परमात्म्याच्या म्हणजे ज्ञान म्हणजे विचार करणे परमात्म्याचेच असावे आणि त्या परमात्म्याला आश्रय करून राहणारे असावे आणि तन्निष्ठ असणारा असा असावा. परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे असं समजून घ्यावा. असं जो कोणी मनामध्ये समजून घेऊन बुद्धी बाळगतो किंवा ज्ञान प्राप्त करून घेतो तसा व्यक्ती गच्छन्ति अपुनरावृत्त्यम, ज्ञानामुळे सगळे पाप नष्ट करून घेऊन ज्ञाना निर्धूत कल्मष होऊन अपुनरावृत्ती लोकाला जातो म्हणजे मोक्षाला जातो. तर परमेश्वराचे स्वरूप सगळीकडे पाहावे लागत असतात, ते लोक पाहत असतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहास्तिन शुनिचैव स्वपाकेत पंडिता समदर्शिन. विद्या विनयाने संपन्न असणारा एखादा ब्राह्मण गायींच्या ठिकाणी, हत्तींच्या ठिकाणी, कुत्रे वगैरे इत्यादी त्या ठिकाणी, स्वपाक रांगे वगैरे इत्यादी कसे सगळे आले. पंडित सगळीकडे परमात्माचं समान रूपाने दर्शन करत असतात. कुठे कुठे परमात्मा राहून कोणाकोणाला कसल्या प्रकारची विद्या आणि कसल्या प्रकारचे कर्म त्यांच्याकडून करवत असतो हे ज्ञानी लोक काय करतात, सगळीकडे बघत असतात, त्या दृष्टीने बघत असतात, परमात्माचं चिंतन करत असतात. म्हणून तसं बघत असतात. म्हणून परमेश्वर स्वरूपानं सर्वत्र साम्य दर्शनम अपरोक्ष ज्ञान साधनम इत्याशयवान असं पाहणं ह्यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि अपरोक्ष ज्ञानाचे साधनभूत असणारे हे कार्य करा म्हणून विद्या विनय संपत्ती म्हणून सांगितलं. ते स्तुती करत आहेत. इहैव तैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. अपरोक्ष ज्ञानी लोक काय करतात, इहैव तैर्जितः सर्गः, त्या ते लोक या ठिकाणी म्हणजे या भूलोकावरच ते काय करतात, सर्ग हा जितः, सर्ग हा म्हणजे सृष्टी इथंच जिंकून घेतात. पुन्हा आपल्याला सृष्टी येऊ नये म्हणजे जन्म येऊ नये म्हणून याप्रमाणे इथं जिंकून घेण्यासाठी ते लोक काय करतात, विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाई, हाती, हस्ती इत्यादी कामध्ये सगळीकडे परमात्मा राहत असतो आणि त्यांचे नियमन करत असतो. असं मनामध्ये ठेवून घेऊन जे लोक अपरोक्ष ज्ञानी लोक असतात असणारे असे अपरोक्ष ज्ञानी लोक असं चिंतन करतात. आणि निर्दुष्ट असणारा ब्रह्माला काही नाही, अरे हा तिथे राहतो, अरे ह्यांच्या घरी गेला चंद्र, शूद्राच्या घरी गेला याकरता अस्पृश्य झाला, परमात्मा यामध्ये राहिला म्हणून तो अस्पृश्य झाला वगैरे असे का, अशा परमात्म्याविषयी काय निर्दोषम हे समम ब्रह्म निर्दोष्ट असणाराच आहे असं समान रूपाने जो कोणी जाणतो की नाही निर्दोषम तस्मात ब्रह्मणी ते, असं त्या परमात्म्यामध्ये निर्दोष असणारा परमात्मा आहे असं जाणून घेतात. ते सगळे अपरोक्ष ज्ञानी होतात. न प्रहृष्येत प्रियम प्राप्य, न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य अप्रियम. आपल्याला आवडती गोष्ट मिळाल्यामुळे अगदी आनंदमग्न होऊ नये बरं का. अप्रिय असणारी गोष्ट आल्यामुळे दुःखी होऊन बसू नये बरं का. असं जो कोणी असं दुःखी होऊन बसत नाही किंवा सुख आणि आनंदित होऊन बसत नाही, स्थिरबुद्धी म्हणून त्याला म्हणतात. असं मूढा कोणत्याही मूढपणाने युक्त होत नसतो तो. ब्रह्मविद ब्रह्मणे स्थित, ब्रह्मज्ञानी असणारा तो परमात्म्यामध्ये स्थिर होऊन जातो, स्थिर राहत असतो, आस्था ठेवून घेतो. सांगितलं आहे संन्यास योग ज्ञानी मिलित्वा प्रपंच येते अध्याय शेषण. आता संन्यास योगामुळे ज्ञान प्राप्त करून घेतलेला व्यक्ती उरलेल्या अध्यायाने सगळं सांगतात. तो कसा असतो, त्याची काय गती असते, त्याचं स्वरूप काय असतं हे सांगतात.
21व्या श्लोकामध्ये पुन्हा योगस्य आधिक्य स्पष्ट आहे आणि त्याच्यामध्ये योग विशेष करून करावं म्हणून स्पष्ट करून सांगत आहे. बाह्य बाह्य स्पर्श हे स्वसक्तात्मा विंदन्त्यात्मनि यत् सुखम ब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्य स्पर्शामध्ये आसक्ती ठेवून न घेता जे सुख त्याला प्राप्त परमात्म्याच्या ज्ञानामुळे प्राप्त होत असतो ते सुख, तर ब्रह्मयोग युक्त आत्मा तो सगळा उपाय परमात्मा प्रीत्यर्थ करत असो राहून अक्षय असं सुख प्राप्त करून घेऊ शकतो बरं का. त्याला अक्षय सुख प्राप्त होतं म्हणजे मोक्षाक्षय सुख प्राप्त होऊ शकतं. ये हि संस्पर्शजा भोगा सगळं बाह्य स्पर्शेशी म्हणून सांगितलं रे भागवत भाषेमध्ये. कामरहित आत्मनीय सुखम ती कामाची कामना वगैरे सोडून देऊन जे काही त्याला सुख प्राप्त होत तर ब्रह्मयोग युक्त आत्मा तशा व्यक्तीला काय म्हणतात ब्रह्मयोग युक्त आत्मा ते तदेव अक्षय सुखम. तेव्हा हे सगळे उपाय परमात्म्याच्या ठिकाणीच लावून राहणारा जो कोणी असतो की नाही तेच त्याला अत्यंत अक्षय असणार असं सुख देण्यासाठी कारणीभूत बनतात. ब्रह्मविषयक असणारा योग जो असतो उपाय जो असतो की नाही त्यालाच ब्रह्मयोग म्हणतात. ध्यानादियुक्त सेव आत्मसुख अक्षय अन्यथा न इत्यता. ध्यानादी पासून ध्यानादी करून ज्या उपायांच्या द्वारे परमात्म्यापासून दर्शन घेऊन सुख प्राप्त होतं त्या सुखालाच अक्षय म्हणतात. दुसरं नाही, दुसरा उपाय नाही त्याला. म्हणून ज्ञान मिळवून घ्यावा. संन्यासात काम भोगून निंदयती. तर संन्यासी लोक असतात की नाही त्या लोकांनी कामभोग कधी घेऊ नये म्हणून सांगितलं आहे बरं. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते अद्यंतवंत कौंतेय न देश रमते बुधः. स्पर्शापासून जे प्राप्त होणारे भोग इत्यादी असतात की नाही त्याच्यामुळे होणारे जे काही असतात आनंद वगैरे इत्यादी सुख इत्यादी ते दुःख योनय ते आणि त्याच्या नादी लागणारे जे लोक असतात की नाही ते सगळे दुःखदायक योनी देणारे असतात. दुःखदायक असतात जन्म देणारे असतात देणारा कारणीभूत असतात. म्हणून सगळे तसे असतात असं समजून घेऊन जे ज्ञानी लोक हे कोणते जे ज्ञानी लोक त्याच्यामध्ये रत होत नाहीत आसक्त होत नाहीत. शक्नोती हैव सोडून इथंच जो कोणी सहन करू शकतो प्राक शरीर विमोक्षणा. प्राक शरीर तो सोडून द्यावं अशी इच्छा असेल तर त्यांनी कामभोग इत्यादी नाद लावून घेऊ नये. त्याच्यामुळे दुःख योनीच प्राप्त होत असते. काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्त स सुखी नर. काम आणि क्रोधाच्या पासून उत्पन्न झालेला जो वेग असतो की नाही तो जो कोणी नियमन करू शकतो की नाही तो सुखी होतो. म्हणजे कामक्रोधाला वशामध्ये आणून घेऊन जो कोणी कर्म करत असतो तो सुखी होतो. संयुक्त स सुखी नरः योऽन्त सुखो अंतराराम तथा अंतर्ज्योतिरेवयः स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतो इति गच्छति. जो कोणी व्यक्ती संन्यासासाठी कामभोग वगैरे निंदा करायला सांगितलं तर परित्यागम प्रशंसती शक्नोती ती कामक्रोधोद्भवम वेगम सोडून शक्नोती त्याचा शरीर विमोक्षणात प्राग यथा मनुष्य शरीरे सोडून सुशकत तसा नान्यत्र इजुहा. अभिप्राय सांगितलं भाष्यामध्ये शरीर जोपर्यंत असत तोपर्यंत आपण सहन करू शकलो कामक्रोधापासून उत्पन्न होणारे गोष्टी तर ते अजून उत्तम असत. शरीर गेल्यानंतर काही करू शकत नसतो बरं का. शरीर विमोक्षणात प्राक म्हणून शरीर विमोक्ष सोडायच्या आधीच मनुष्य शरीरामध्ये म्हणजे मनुष्य शरीरामध्ये असताना हे सहन करण्याची शक्ती जरा प्राप्त होते. तसली शक्ती तुम्हाला दुसरीकडे शरीर सोडल्यानंतर प्राप्त होऊ शकत नाही. ब्रह्मलोकाधिकामध्ये ब्रह्मलोक वगैरे इत्यादी असतात की नाही. ब्रह्मलोक म्हणजे स्वर्गलोक वगैरे सगळे
भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक असे इतके वर लोक आहेत. त्या भुवर लोकाधिकामध्ये ब्रह्मलोकापासून ते भुवर लोकापर्यंत जे स्थान आहेत की नाही, तिथं गेला असताना तुम्ही असल्या प्रकारे काम क्रोधापासून उत्पन्न होणारा वेग जो आहे सहन करू शकत नाही तुम्ही, म्हणून सांगितलं आहे. योऽन्तः सुखोऽन्तरारामः सदान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणम् ब्रह्मभूतो अधिगच्छति. ब्रह्मभूत म्हणून तो ते परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेऊन अंतःसुखी अंतराराम अष्टांगावरती त्या ज्योतीला प्राप्त करून घेतो बरं का. ज्योतिर्दर्शनात म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेला अभिप्राय या ठिकाणी सांगितलं. हा योगी तसा योगी ब्रह्मनिर्वाण गच्छती. निर्वाण शरीर रहित असणार असं ब्रह्मलोकाला जातो, मोक्षाला जातो. ब्रह्मभूतो म्हणजे ब्रह्मज्ञानी असा होऊन प्राप्त करून लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीरकल्मषाः छिन्न द्वैताः यथात्मानः सर्वभूतहिते रताः. म्हणून इथे काय सांगायला, ब्रह्मनिर्वाण ऋषयः, ऋषींना ब्रह्मनिर्वाण केव्हा प्राप्त होतं? क्षीण कल्मषा, आपले सगळे कल्मष पाप त्यांनी नष्ट करून टाकलेले असतात तशा लोकांनाच ब्रह्मनिर्वाण प्राप्त होत असतं का. म्हणजे मोक्षाख्य सुख प्राप्त होतं. निर्वाण म्हणजे शरीर रहित असणार असं लोक. छिन्न द्वैधा, द्वैधी भाव जे आहे ज्यांनी सोडून दिलेले असतात, हे द्वैध म्हणजे परमात्म्याच्या मध्ये सगळे वेगवेगळे रूप असतात, वेगवेगळे प्रकार असतात, असं ज्यांनी सोडून दिलेलं असतंय तो. ज्ञानलक्षणं प्रपंच येते उत्तरे श्लोकही आराम परदर्शनादि निमित्तम सुखम. आराम म्हणजे कशाला म्हणतात? दुसऱ्यांना पाहायलापासून येणारं जे सुख असते की नाही, त्याच्यामुळे येणाऱ्या सुखाला आराम म्हणतात. आराम आहोत बघा आपण, म्हणजे आराम आहेत म्हणतात. म्हणजे दुसऱ्यांचं दर्शन कधीही इकडं तिकडं लक्ष नाही देत. टीव्ही बघत बसलेला व्यक्ती असतो, हो, व्यक्ती बघून त्याला बघून काय आराम करायला की हो, म्हणजे तिकडच लक्ष असत, दुसरीकडे जात नाही. त्याला सुख, ते सुख म्हणून. मात्र तो परमात्मा दर्शनानिमित्त येत आहे. परमात्म्याचं दर्शन घेत असताना तसं व्हावं म्हणून. टीव्ही पाहत असताना कसं तुम्ही आराम घेतल्यासारखं असते ना, तसं परमात्म्याचं दर्शन घेत असताना तुम्हाला तसं सुख प्राप्त व्हावं. सुखंतु उपद्रव क्षय व्यक्तम. सुख म्हणजे काय? उपद्रव जे आहेत सगळे नष्ट होऊन जावे आणि आनंद प्राप्त व्हावा, त्याला सुख म्हणतो. अनेक प्रकारचे उपद्रव बाजूला असताना तुम्ही कितीही केलात तरी देखील ते सुख म्हणत नाही, म्हणलं जात नाही बरं का. कामादी क्षय अव्यक्त आत्मसुखम. कामादी नष्ट झाले म्हणलं तर अव्यक्त असणारे असे आत्मसुख परमात्म्याचे सुख तुम्हाला प्राप्त होत. स्वयंज्योतिष्टू, स्वयंज्योती असणारा म्हणजे परमात्म्याला आतमध्ये चिंतन करणारा जो असतो की नाही, भगवत हा तद व्यक्ते अंतर्ज्योती. भगवंताची अभिव्यक्ती आपल्या हृदयामध्ये होणं म्हणतात, त्याला अंतर्ज्योती म्हणतात. सर्वेषाम अंतर्दृष्टे अज्योतिष्वेपी व्यक्तेर्विशेष. सगळ्या लोकांना अंतर परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये पाहत असतात आणि परमात्मा राहत असतो बरं का, पण ते अभिव्यक्त व्हावं त्याला म्हणतात अंतर्ज्योती. सर्वेषाम अंतर्ज्योतिष्वेपी व्यक्तेर्विशेष. व्यक्ती जसा असतो तो अभिव्यक्त परमात्म्याचा अभिव्यक्ती ज्याच्यामध्ये झालेली असते तो विषय. असंप्रज्ञात समाधीनाम बाह्य दर्शन. असंप्रज्ञात ज्यांनी समाधी प्राप्त करून घेतले नाही, ज्ञान इत्यादी प्राप्त करून घेतले, त्यांना बाह्य अदर्शनात बाह्य गोष्टी काही दिसत नसतात. दर्शने बी अकिंचित करादेव शब्द. हा दर्शना बाह्य गोष्टी जरी दिसले तरी देखील हे असेच फालतू आहेत असं समजून घेऊन त्याला वाटतो, म्हणून त्याला म्हणतात असंप्रज्ञात समाधी. हे सांग दर्शन स्पर्श संभाषात सुखम जायते नृणाम. त्याचं विश्लेषण केलंय. दर्शन स्पर्श संभाषात, दर्शनामुळे स्पर्शामुळे संभाषण केल्यामुळे जे काही सुख तुम्हाला मिळत असते की नाही माणसांना, त्याला आराम सद्विज्ञेय, त्याला आराम म्हणतात. सुखम कामक्षयोदितम. कामक्षय
त्याच्यापासून होत असतो, आपल्या कामना नष्ट ज्याच्यामुळे होतात त्या सुखाला मात्र सुख म्हणतात. ते सोडून बाकी दर्शना स्पर्श न केल्यानंतर जे काही सुख प्राप्त होतं की नाही त्याला आराम म्हणतात. आराम आणि सुखामध्ये दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे ना का, म्हणून सांगितलं आराम असतो विज्ञेय सुखम कामक्षयोदितम म्हणून नारद पुराण सांगितलं. तर ज्योतिष्वान महाविष्णू अंत ज्योतिस्तु स्वतः स्थिता. परमात्मा स्वयं ज्योती असल्या कारणाने महाविष्णूला स्वयं ज्योती आपला आपणच प्रकाशित होतो. आपल्या हृदयामध्ये परमात्माचं ज्योती दिसून आली ते स्वतः स्थित असतो म्हणजे त्या ठिकाणी आसक्त झाला की ज्योती म्हणून म्हणतात. अंतःसुख इत्यादिकाचे हे कारण काय आहे? ब्रह्मणी भूत म्हणून ब्रह्मभूतो अधिगच्छति लभन्ते ब्रह्म निर्वाणं ऋषया क्षीण कर्मशः छिन्न छिन्न द्वैधा यदात्मनः सर्वभूते सर्वभूत हिते रथः इत्यादिकामध्ये अंतर्ज्योती आणि परमात्म्याला आतमध्ये चिंतन करत पाप परिहार करून घेणं त्याच्याबद्दल सांगितलेलं बरं का. द्वेधा भाव द्वैधम, द्वेधा भाव ज्यामध्ये नसतात त्याला द्वैध म्हणतात. संशय विपर्य, ते संशय म्हणजे संशयामुळे किंवा विपरीत ज्ञानामुळे होऊ शकते. संशय म्हणजे एखादा व्यक्ती तुम्ही पाहिलेला असतो की नाही तर दुसऱ्या व्यक्तीला पाहून त्याला तसं समजणं हे संशय. विपरीत ज्ञान म्हणजे जे नसतो त्याला तसं समजणं विपरीत. झाड असतंय, झाड ते मनुष्य नसतो पण त्याला मनुष्य असं समजणं हे काय म्हणतात? विपरीत ज्ञान. संशय आणि विपर्य ज्यांच्या मनामध्ये नसतात त्याला द्वेधा भाव म्हणून म्हणतात का. आणि ते दोन्ही गोष्टी आपल्या द्वैत वेदांतामधून निघून गेलेल्या असतात त्याकरता द्वैत वेदांत. विपर्य संशयो वा यद्वैधम त्वकृतात्मनाम, ज्यांनी दर्शन केलेलं नसतंय अशा लोकांना असं वाटतं. अशा लोकांना काय होत असते? अगदात्मनाम विपर्य आणि संशय हे दोन्ही उत्पन्न होत असतात. ज्ञानाशिनात छित्वा ज्ञान नावाच्या खडगाने ते विपरीत ज्ञान किंवा संशय ज्याने सोडून टाकलेला आहे, दूर सरकून टाकलेला आहे, तसा व्यक्ती संग होतो आणि परस्थानाला जातो सांगितलं. छिन्न द्वैधास्त एव आयतात्मानो दीर्घ मनसा सर्वज्ञ इत्यर्थ. छिन्न द्वैध कशा असतात? आयतात्मान ज्यांनी आपल्यावर कंट्रोल करून घेतलेलं नाही, नियमन करून घेतलेलं नाही तसले लोक. दीर्घ मन असणारे, सर्वज्ञ असणारे असे असावेत. म्हणजे आपल्या स्वतःच निग्रह करून घ्यावं, दीर्घ बुद्धी असावी, सर्वज्ञ असावेत. त्याच लोकांना काय म्हणतात? विपरीत ज्ञान आणि संशय दूर करून टाकलेले असं म्हणून सांगतात. छिन्न द्वैधा तशा लोकांना म्हणतात. सच्चोक्तम क्षीणपापा महाज्ञाना जायन्ते गत संशय. पाप सगळे नष्ट करून घेतलेले महाज्ञानाने युक्त असणारे लोक संशय रहित असणार असं देह प्राप्त करून घेतात ज्याच्यामध्ये कधीही संशय होत नसतो. छिन्न द्वैधा यथात्मना म्हणून छिन्न द्वैधा भाव ज्यांनी सोडून दिलेला असते ते नियम आपलं स्वतःला नियमन करून घेतलेले असतात. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनां. परमात्म्याला जाणून घेणारे असे जाणून घेणारे जे लोक असतात की नाही, म्हणजे परमात्म्याला चिंतन करणारे जे लोक असतात ते सगळे लोक काम क्रोध वियुक्त असणारे होऊन चित्त आपल्या काबूमध्ये ठेवून घेतात असे यती असतात. सगळीकडे ब्रह्मनिर्वाण वाटत, सगळीकडे ब्रह्मचिंतनच करत राहत असतात. वर्तते विदितात्मनाम. हे सगळे ज्या परमात्म्याला जाणून घेतलेले असे लोक असतात की ते लोकच पापरहित असणारा असा जन्म प्राप्त करून घेतलेले आहेत असं समजायचं. म्हणजे त्यांना चांगलं जन्म प्राप्त होतो. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश ब्रह्म त्या लोकांना सुलभ होतं म्हणून सांगून टाकले. काम क्रोध इत्यादी जरी सोडून दिलेले आहेत त्यांना सुखाने प्राप्त. ध्यानाचा प्रकार सांगितलाय.
स्पर्शानित्यादिना स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानो समो कृत्वा मासाभ्यंतरचारिणो स्पर्श करून देखील बहिरिंद्रियांनी बाह्य गोष्टींची चक्षुष इत्यादिकांनी आतमध्ये बाहेर दोन्हीकडे जो कोणी केले तरी देखील स्पर्श जरी केले तरी देखील आपल्या दोन्ही भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राण अपान इत्यादिकांना प्राप्त करून घेऊन समूह कृत्वा दोन्ही समान रीतीने धारण करून म्हणजे प्राणायाम करावा प्राण अपान अपानाचं नियमन करावा आणि त्यानंतर कुंभक करावा नासाभ्यंतरचारिणो म्हणजे नाकांच्या मधला भाग असतो की नाही भ्रुकुटी त्या ठिकाणी चिंतन करावे याचे इंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्ष परायण असं सगळे इंद्रिय वृत्ती ज्यांनी आपल्या काबूमध्ये ठेवून घेतलेलं असतंय तसं मोक्ष परायण असणारा मुनी होतो ज्ञानी असणारा मोक्ष परायण मुनी होतो म्हणून सांगितलं विगते इच्छा भय क्रोधा ज्याने इच्छा भय क्रोध इत्यादी त्यांनी सोडून दिलेला आहे तोच असा ज्ञानी होऊ शकतो बरं भोक्तारं यज्ञ तमसां सर्व लोक महेश्वरं सर्वदं सर्वभूतानां ज्ञात्वा परं शांतो उच्यते यज्ञ तपश्चर्या इत्यादिकापासून झालेले जे काही फळ आहे ते सगळं परमात्मा देणार आहे असं समजून आपला सर्व म्हणजे तोच आहे परमात्मा असं समजून जो राहत असतो तशा व्यक्तीला शांती पृच्छती शांती प्राप्त होते परमात्माचं असं चिंतन करणाऱ्या व्यक्तीला तोच खरा भोगता म्हणतात आणि त्यालाच शांती मिळते मोक्ष मिळतो सांगितलं याप्रमाणे इथे श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य श्रीमद भगवद्गीता भाष्ये पंचमोध्याय इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्म संन्यास योगो नाम पंचमोध्याय याप्रमाणे कर्मसंन्यास कर्माचा न्यास कशा रीतीने करावा ही गोष्ट मला ह्या 5व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे उद्या ह्या ज्ञानांतरंगम समाधियोगम आह समाधीचा योग पुढच्या पद्धती 6व्या अध्यायामध्ये सांगतो ही सेवा भगवंताच्या दिव्य चरणारी उद्यापासून 3 दिवस नाही येत आपण उद्यापासून 3